विलास आणि विवेक पिसेकर ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. सोरा 11 या टीमची फिल्डिंग लावायची लगेच आपण. रंजना स्मृती 11 टीम स्ट्रायकेला फलंदाज विलास असेल. नॉन स्ट्रायकेला फलंदाज विवेक आपण आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय पहिल्या षटकामध्ये. प्रितेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. दोन्ही टीमला देऊया आपण मॅच साठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सामन्याला होते सुरुवात. स्ट्रायकिंगला फलंदाज विलास ऑन स्ट्राईक. पॉवर प्लेचं षटक. दोन खेळाडू बाउंड्री लाईन लगत. एक खेळाडू आपण लॉंग ऑफ मध्ये पाहतोय, दुसरा खेळाडू वाईडिश लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतोय. गेम ऑन होतोय, सामना सुरू होतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून खेळ. फटका चांगला आहे आणि कव्हर मध्ये कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल जातोय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार. फायदा उचलण्याचा प्रयत्न सुरुवातीपासूनच केला जातोय. पहिल्या बॉलवरती चौकारांना खातं खुलं केलं संघाचं आणि वैयक्तिक विलास या फलंदाजाने चांगली स्टार्ट करत असताना पहिल्याच बॉलवरती धावसंख्या 4 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. प्रितेश पुन्हा एकदा पुढचा बॉल सज्ज होतोय ओव्हर द विकेट. यावेळेस देखील कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये येतोय. बीट होते फलंदाज विलास. डॉट बॉलची समाप्ती. पुढच्याच बॉलवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज प्रितेश. ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने नक्कीच गुडघ्याचा वापर देखील केला होता. फटका खेळण्याचा प्रयत्न केला विलासने, परंतु अजिबात संपर्क नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस देखील डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर सलगचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट हाताळत असताना गोलंदाज प्रितेश. व्हेरी गुड कमबॅक. चांगला कमबॅक करत असताना आपल्या षटकामध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लॉफ करण्याचा प्रयत्न, थोडेसे पुढे देखील आले होते फटका खेळण्यासाठी, परंतु ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती नक्कीच नियंत्रण आपण पाहिलं लक्ष नाहीये एक्झॅक्ट आपण पाहिलं फटका खेळण्यामध्ये आणि त्यामुळेच बीट होतात. पुन्हा एकदा विलास. डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, प्रॉपर कनेक्शन आहे. स्क्वेअर कट करतो आणि चेंडू मात्र जातो आहे पॉइंट बाउंड्री. संख्या पोहोचली 8 या आकड्यावरती. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि अंतिम बॉल शिल्लक असेल या षटकातील. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. सातत्यानं ऑप्शनची लाईन ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा फायदा उचलतोय, कारण की कव्हर रिजन मध्ये कोणता खेळाडू उपस्थित नाही आहे आणि हा देखील चेंडू पाठवलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचे 2 चौकार येत आहेत. अंतिम 2
पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतरचे 2 चेंडू आपण पाहिले, 3 चेंडू लगातार डॉट पाहिले आणि नंतर अंतिम 2 बॉलवरती पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाले. एक्झॅक्ट धावसंख्या पाहायला मिळते 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात जरूर केली आहे फलंदाज विलासने आपल्या टीमसाठी आणि पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज देतोय. गोलंदाजी मार्कवरती इरफान. विवेक पिसेकर ऑन स्ट्राइक. पहिल्यांदाच सामना करेल चेंडूचा. पॉवर प्ले समाप्त. 5 खेळाडू आता तुम्हाला बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळतील. मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नर असेल. लॉंग ऑन ला एक खेळाडू, ऑफसाईडचा विचार केला तर लॉंग ऑफ आणि कव्हर रिझनला एक खेळाडू तैनात करण्यात आलाय आणि सगळं पॉवर मध्ये आपण पाहायला गेलो तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर शॉर्ट पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅच, शॉर्ट फाईन लेग ही क्षेत्ररक्षणाची विवरचना पाहायला मिळते ती रंजना स्मृती 11 टीम करणे. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, मागे जाते चेंडू, फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचेल का पाहायचं आहे आणि पोहोचले तोपर्यंत दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली जाईल. धावसंख्येला वेग मिळतो, धावसंख्या पोहोचली ती एकूण 14 या आकड्यावरती. चौदा धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील सोरा 11 या टीमच्या. इरफान पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट न पुढचा बॉल. हाफ ट्रॅक वर पुल करण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग होतोय. खेळाडू उपस्थित, लॉंग ऑन ला टिपला जाईल झेल आणि संपलाय. चौथी मॅच खेळतोय आणि चौथ्यांदा तो नक्कीच दुसऱ्या बॉलवरती बाद झालाय. 4ही सामन्यामध्ये त्याच्यासोबत हेच घडले आणि थोडासा नाराजगी जरूर असेल स्वतःवरती, तरी 4ही सामन्यामध्ये त्याला परफॉर्मन्स करता आला नाहीये. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती पिंट्या कुलकर्णी, अनिकेत कुलकर्णी. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा इरफान. सफलता प्राप्त केली या षटकामध्ये इरफानने. दुसऱ्याच बॉलवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटला यॉर्करचा प्रयास करतोय आणि सन्मान जरूर दिला जातोय. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना पूर्णपणे पाहणी केली अनिकेत कुलकर्णीने या बॉलची, त्यामुळे इथून सिंगल एकवटली जाईल. धावसंख्या 15 वरती पोहोचेल. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना एका बाजूला 3 चौकार ज्याच्या बॅटमधून आले तो विलास आता स्ट्राइक एंड वरती असेल. सेट बॅट्समॅन. अजूनही मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा जरूर असतील त्याच्या टीमला. ओव्हर द विकेटने इरफान तयार. येस, शॉर्ट पिच चेंडूचा वापर केला यावेळेस. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूकडे सरळ पोहोचला. बाईचा इशारा होते पंचांच्या माध्यमातून आणि फर्स्ट बाउन्सची वॉर्निंग देखील दिली जाते पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. चला, कोणत्याही प्रकारचा वादावाद आपण पंचांशी करायचा नाहीये. एक्झॅक्ट पंच सांगतायत की फर्स्ट बाउन्स, 1 बाउन्सची नक्कीच वॉर्निंग दिली जाते गोलंदाज इरफानला. ओव्हर द विकेट नव्हते इरफान, यावेळेस मात्र अराउंड द विकेट नेत आहेत. अनिकेत ऑन स्ट्राइक. 4 चेंडू आणि आतापर्यंत फक्त 4च धावा खर्च करतोय गोलंदाज इरफान. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत. धावा रोखल्या जात आहेत इरफानच्या माध्यमातून. अनिकेत ऑन स्ट्राइक. बॅकफुट वरती गेले, फटका चांगल्या पंच करतायत, परंतु खेळाडू उपस्थित कव्हर रिजनला फेकी येते तोपर्यंत फक्त सिंगलनं समाधान मानावं लागेल. धावसंख्या 17 वरती पोहोचेल. या षटकामध्ये एक मोठा फटका नाहीये. एक विकेट देखील प्राप्त केली इरफाननं. इम्प्रेसिव्ह ही गोलंदाजी पाहायला मिळते आणि आता षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. अंतिम बॉल. स्ट्राइक एंडला फलंदाज विलास ऑन स्ट्राइक.
अराउंड द विकेट अंतिम बॉल. यॉर्करचा पुन्हा एकदा प्रयास. ऑन साइडला खेळतायत. रिस्टचा देखील वापर करतायत. या फटक्यावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो मात्र लेझी येतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. षटक क्रमांक दुसरा देखील समाप्त होते. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. रंजना स्मृती 11 टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. आज पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर काही एक्स्ट्रा सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सेमी फायनल देखील असेल, त्यानंतर मेगा फायनल देखील असेल, प्राइज सेरेमनी देखील असेल. त्यामुळे आपण वेळ न घेता त्वरित फिल्डिंग सजवायची. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या पोहोचली ती एकूण फलकावरती 19. एक गडी बाद. सोरा 11 टीम. अक्षय थोरवे यांचं देखील आगमन होते. पुन्हा एकदा मोस्ट वेलकम. आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आमचे नक्कीच अशोकजी थोरवे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतोय. तर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्ग वरती प्रतीक पिसेकर येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती या तिसऱ्या षटकामध्ये. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आपण पाहतोय. या ग्राउंड वरती नक्की जी स्पर्धा, खूप चांगले मैदान आणि त्याचबरोबर खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळते tenniscricket.in च्या माध्यमातून. आणि याच मैदानाचे ऑनर आपल्याला पाहायला मिळतात प्रतीकजी पिसेकर. चला फास्ट केलायचं आपण, थोडस लक्ष असू द्या. आणि आमचे मित्र नक्कीच बदलापूर नक्कीच गोड आवाज महेश झोले अर्थात असं मॅडी यांचं देखील आगमन झालंय. स्वागत असेल मॅडी, आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा बदलापूर प्रीमियर लीग मध्ये. प्रतीक पिसेकर येत आहेत गोलंदाजी मार्गवरती तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज अनिकेत कुलकर्णी आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल बॅकफुट वरती जात आहेत. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक धावी ती या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या 20 वरती पाहायला मिळेल. अजूनही आपण पाहतोय थोडीशी धावसंख्या कमकुवत पाहायला मिळते सोरा 11 या टीमची. तिसऱ्या षटकाला आता सुरुवात झाली आहे. इथून मोठ्या फटक्यांच्या आता अपेक्षा असतील. कशा प्रकारे बॅटिंग करतील. 3 चौकार आलेत. विलाच्या बॅट मधनं तो मात्र आता थोडासा शांत पाहायला मिळतोय. ड्राईव्ह करतायत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित उमेश सोनकर आणि एक धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 21 धावा धाव फलकावरती. पहिला सामना नक्कीच आमदार 11 या टीमने आजच्या रात्रीमध्ये जिंकलाय. आणि दुसरा सामना आपण एन्जॉय करतो सोरा 11 आणि रंजना स्मृती 11 या 2 टीम मध्ये. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक एंडला अनिकेत येत आहेत. अनिकेत कुलकर्णी. प्रतीक पिसेकर पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. ऑन साइडला फेकून दिलाय बॉलला. फटका चांगला आहे. ताकद नजाकत दोन्ही पाहायला मिळते या फटक्यावरती आणि चेंडू जातोय मिडी विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. इथून मोठ्या फटक्यांची मी म्हटलं तर गरज होती सोरा 11 ला. आणि यावेळेस ती मोठी फटकेबाजी आता सुरू करण्याचा प्रयत्न झालाय अनिकेत कुलकर्णीच्या माध्यमातून. इनिंगचा हा पहिला षटकार आलाय अनिकेतच्या बॅटमधनं. स्विच हिट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न ही चुकी पाहायला मिळते अनिकेत कुलकर्णी यांच्या माध्यमातून. सरळ बॅटनं आत्ताच आपण पाहिलं एक षटकार आलाय, परंतु रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आणि डॉट बॉल येतोय.
धावसंख्या एकूण धाव फलकावरती नक्कीच रोहित आमच्यासोबत जॉईंट आहेत. 27 27 धावा. फुल टॉस बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित आणि खराब क्षेत्ररक्षण, जजमेंट नाहीये आणि हाताला साठून हा चेंडू जातो आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक षटकार. फलंदाज अनिकेत कुलकर्णीच्या बॅटमधनं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. एज लागते, मागे येतो चेंडू, खेळाडू उपस्थित, शॉट थर्डमॅनचे पोहोचतील तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाईल. अनिकेतच्या माध्यमातून धावसंख्या फलकावरती एकूण 34 34 धावा आणि षटक कंप्लीट झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या एकूण 34 वरती पाहायला मिळतील. अजून एक षटकाचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या षटकामध्ये एकूण 12 धावा आल्या. प्रीतेशच्या माध्यमातून त्या 12 धावा खर्च करण्यात आल्या. इरफाननं नक्कीच 7 धावेचं षटक हाताळलं आणि एक विकेट देखील प्राप्त केली, परंतु प्रतीक पिसेकर यांचे हे षटक मागडं ठरले. 15 धावेचं आपल्याला पाहायला मिळालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 लॉस ऑफ 1 विकेट. सोरा 11 टीम टॉस साठी रिपोर्टिंग करा. आरसीबी बनाम तेज कोमल 11 टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आज नक्कीच आमचे मित्र रोशन संते जे मुंबई इंडियन्सचे कट्टर फॅन आहेत आणि त्यांचाच संघ आज खेळणारे मुंबई इंडियन्स. पहिली मॅच ही देवाला दिली जाते नेहमीप्रमाणे, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये काय होते रोशन हे देखील पाहणं या वर्षी देखील महत्त्वाचं असेल. चला, शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आरसीबीचे कॅप्टन आणि तेज कोमल 11 टीमचे कॅप्टन आपण जॉईंट व्हायचं लगेच टॉस साठी. शेवटचं षटक गोलंदाज जब्बार येतोय गोलंदाजी मार्क वरती. अनुभवी खेळाडू ज्याच्याकडे प्रचंड अनुभव, अनेक साऱ्या वर्षांचा ऑलराऊंडरची भूमिका आपल्या टीमसाठी नेहमीच त्यानं पार पाडली. क्रिशा 11 बदलापूर या टीमसाठी खेळताना आपण त्याला पाहत आलोय. तोच जब्बार येतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक केला फलंदाज ज्याच्या बॅटमधनं मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार जरूर आलेत, तो अनिकेत कुलकर्णी ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, वुडलेन स्पॉट वर टेक ऑफ होतोय, चेंडू टर्न होतोय आणि हीच आपण पाहिली की ते शैली आहे जब्बारची, चेंडूला वळवण्याची. दोन्ही बाजूनं चेंडूला वळवतो नेहमीच प्रमाणे आणि यावेळेस देखील पडल्या तर चेंडू किती टर्न झाला आपण पाहिलं. फलंदाज अनिकेतला बीट केला. डॉट बॉल अराउंड द विकेट. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित, फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतील. ताकदीचा पुरेपूर वापर करतोय फटका खेळण्यामध्ये. पाहायला मिळतील. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. यावेळेस देखील फक्त दिशा दिली जाते बॉलला. पॉइंट रिझन मध्ये खेळाडू उपस्थित, दुसरीचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. चांगली बॅटिंग पाहायला मिळते अंतिम षटकामध्ये अनिकेत कुलकर्णी करण्यात. धावसंख्या 42 वरती पोहोचली. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. रोहित आमच्या सोबत जॉईंट आहेत, माहिती देत आहेत. आणि अतिरिक्त टर्न झाला आहे चेंडू ऑप्शनच्या भरपूर बाहेर जात असताना पंचांचा इशारा होता व्हाईट बॉल. अभयजी पटोळे सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. धावसंख्या 43 यावेळेचा चेंडू मात्र चांगला आहे आणि थोडेसे नाराज जरूर होत्या स्वतःवरती अनिकेत. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. 2 चेंडू शिल्लक असतील या शेवटच्या षटकातील. आरसीबी टीमचे कॅप्टन, चला लगेच आपण तयार राहायचंय टॉस साठी आणि तेज कोमल 11 टीमचे कॅप्टन. यावेळेस टॉप एज होती, परंतु हा सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप करण्यात आलाय. एक धाव कुठेतरी क्रिकेटमध्ये नेहमीच महत्वाची असते आणि ती विकेट एक धाव गमावली आहे, परंतु दुसऱ्या एंडला फलंदाज विलास बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात.
बार राऊंड द विकेट. स्विच हिट रिव्हर्स खेळतोय. अंतिम बॉल वरती आलाय. हा चौकार आणि धावसंख्या इलेव्हन या दोन टीम मध्ये. तेज कोमल 11 टीम न टॉस जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तेज कोमल 11 टीम. यस फिल्डिंग. यस फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. आरसीबी या टीमला 49 धावेचं लक्ष असेल. चला लगेच सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे लगेच. रंजना स्मृती 11 टीम वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. वेळ आपण आज
झालाय आणि पाहता पाहता इथून धावा कंप्लीट केल्या जातील दोन धावा या ठिकाणी कंप्लीट होत्या पहिल्या बॉलवरती. फटका भरपूर चांगला खेळला गेला होता इरफानच्या माध्यमातून. दोन्ही धावसंख्येनं खातं खुलं होते रंजना स्मृती 11 या टीमचा आणि इरफानचं. 49 धावा या सामन्यामध्ये बनवायचे आहेत. विलास पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळी स्ट्रॉंग अपील. यस इट इज आउट. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. लेग बिफोरची अपील केली आहे आणि पंचांनी जर कोणाची असेल तर आपण घेऊन जायची आहे. चला ऑनफिल्ड जे फिल्डर आमचे नक्कीच खेळतायत त्यांची ही नक्कीच चावी आहे. नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती. यावेळेस स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न परंतु व्यवस्थित बॅट वरती चेंडू येत नाहीये. दुसऱ्या ऍक्शन दाखवून देत आहेत. जब्बार आलेत नवीन खेळाडू. स्वीप खेळण्याचा प्रयत्न परंतु संपर्क बनत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. खूप चांगली सुरुवात केली आहे या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाज विलासने आणि विलासने नक्कीच बॅटिंग देखील आपल्या टीमसाठी तेवढी चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले होते ज्यावेळेस तो बॅटिंग करत होता. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. अगोदर स्टान्स चेंज करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र अतिरिक्त चेंडू हा बाहेर जात असताना आपण पाहतोय अफसमच्या आणि पंजांचा इशारा तो व्हाईट बॉल. धावसंख्या नक्कीच इकडे पुढे सरकेल स्कोरबोर्ड वरती. 3 धावा धावफलकावरती. विलास तयार होतोय. ओव्हर द विकेट. लॉफ करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये खेळतायत परंतु खेळाडू पोहोचलेत. क्या बात आहे. आउटस्टँडिंग हा झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. विवेक पिसेकर त्या ठिकाणी होते आणि खूप चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. इथून जब्बार बाज झाला. ही देखील महत्वपूर्ण विकेट होती आणि ती देखील कॅरी झाली आहे या पहिल्या षटकामध्ये. 2 गडी बाद करतो या षटकामध्ये गोलंदाज विलास आणि एकूण चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत झाले 4 आणि धावा खर्च करतोय फक्त 3. गुड बॉलिंग. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय 4थ्या क्रमांकावरती वैभव. विलास पुन्हा एकदा पुढचा बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेट. लगातार धक्के पे दे धक्का आणि लागतो अजून एक धक्का. आपण पाहू शकता रंजना स्मूथ
षटकातील 3 गडी बाद झालेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज विलासने. नवीन खेळाडू अक्षय चौरसिया आणि या ट्रॉफ्या देखील या ठिकाणी आल्या गेल्यात. आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर अनेक साऱ्या ट्रॉफ्याज आपल्याला पाहायला मिळतील. कुणाल पेनकर KPMचे अनेक त्यांचे तमाम सहकारी अफाट मेहनत या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आणि बदलापूर गाव प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट बॉलची समाप्ती षटक क्रमांक पहिलं कंप्लीट आणि सफल ओव्हरची समाप्ती मी म्हणेन, कारण या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्यात आणि 3 गडी देखील बाद केलेत गोलंदाज विलासना. व्हेरी गुड बॉलिंग डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतो. संघ नक्कीच रंजना स्मृती 11 टीम 49 धावेचा पाठलाग करत असताना इथून आता गरज असेल 18 चेंडूचा खेळ शिल्लक विजयासाठी. आपण पाहायला गेलं तर 46 धावेची गरज. थोडासा अटॅक करावा लागेल. आपण पाहिले गेलं तर मिडल ऑर्डरच्या फलंदाजावरती आता पूर्णपणे जिम्मेदारी असेल या मॅचची. अक्षय आणि त्याचबरोबर प्रतीक पिसेकरी जोडी मैदानावरती फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळलेत. वाईडिश लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रोहित आलाय दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या 5 वरती आपल्याला पाहायला मिळतील. या दरम्यान शाकूब शेठ गोरे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर अरबाज खान साहेबांचं देखील आगमन झालंय आणि दत्ता कुलकर्णी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. याच नक्कीच हाडांचे ते वैद्यकीय आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिन्ही मान्यवरांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया या बदलापूर गाव प्रीमियर लीग मध्ये. धावसंख्या एकूण धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आणि यावेळेस ऑप्शनची लाईन ठेवली जाते. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून सफल ठरतोय डॉट बॉल. धावा येत नाहीये. धावांसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. नक्कीच रंजना स्मृती 11 या टीमला मोठी फटकेबाजी नाहीये. याचं मूळ कारण नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी होत असताना ओव्हर द विकेट. यस पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला आणि फक्त ऑन साइडला नक्की ढकलण्यात येतो चेंडूला आणि सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक पिसेकर एका बाजूला सांगतायत की हा चेंडू तुला मागे खेळायचा होता, परंतु इथून समोर खेळत असताना फलंदाज आणि एकदम मिळते. 7 वरती पोहोचला स्कोर. दुसरा षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ असताना अजूनही 4 चेंडूचा खेळ झालाय, परंतु इथून 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. ओव्हर द विकेट. ऑन साइडला लॉफ खेळलाय, फटका चांगलाय, आडवा बॅटनं पाठवलाय बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईन. पोहोचलाय स्कोर या षटकाराबरोबर. अजूनही विजयासाठी 36 धावेची गरज असेल. मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच शिरकाव करायचा असेल तर याच प्रकारचे तुम्हाला फटके मारावे लागतील आणि तेच
काम आपल्या टीमसाठी आता बी करत असताना आपण पाहू शकता या बॉलवरती प्रतीक पिसेकर. अंतिम बॉल या षटकातील रोहित ओव्हर द विकेट. समोर खेळतायत ऑफ ड्राईव्ह करत असताना आणि लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. रन मिळाली 1. षटक क्रमांक दुसरं समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रंजना स्मृती 11 टीम पोहोचली 14 या आकड्यावरती. विजयासाठी आता गरज असेल एकूण 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 35 धावेची. बारा चेंडू आणि विजयासाठी 35 धावेची गरज असेल. मॅच सध्या तरी बॅलन्स पद्धतीने पाहायला मिळतोय. सुरुवातीला विकेट जरूर आले, त्यानंतर आपण पाहिलं, मी म्हटलं होतं की मिडल ऑर्डरच्या फलंदाजावरती या मॅचची जिम्मेदारी असेल, परंतु सलामीवीर फलंदाज प्रतीक पिसेकर अद्यापही प्रयत्न करत आहेत, परंतु नॉन सेकंड एंडचा फलंदाज त्याला देखील साथ देणं तितकंच महत्वाचं असेल. अनिकेत होतोय तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. श्लोक असेल यावेळेस समोर खेळतायत. शॉर्ट मिड ऑफचा खेळाडू येतोय बॉलपर्यंत, तोपर्यंत मिळते सिंगल. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट. यावेळी टॉपेज असेल, झेलची संधी, मिस टायमिंग होतो आणि कॉट इन बॉल. फलंदाज होतोय बाद, लागतो अजून एक धक्का, तो रंजना स्मृती 11 टीमला. आणि आता मात्र सामना थोडासा कठीणच चाललाय. रंजना स्मृती 11 या श्लोकला देखील मिळते या ओव्हरमध्ये सफलता. 10 चेंडू आणि आता समीकरण विजयासाठी 34 धावेची गरज. ऑन साइडला खेळत असताना फटका यावेळेस मिड विकेटला जातो. एक धाव इथे मिळेल. सिंगल डबल सध्या तरी काम चालणार नाहीये मॅच मध्ये. नक्की तुम्हाला शेवटपर्यंत या ठिकाणी झुंज द्यायची, या मॅच मध्ये तुम्हाला टप द्यायची असेल तर कुठेतरी या ओव्हरमध्ये मोठे फटके येणं देखील महत्वाचं असेल. 9 चेंडू आणि आता गरज आहे 33 ची. 16 धावा स्कोरबोर्ड वरती. लॉफ केला, फटका चांगला आहे. ओव्हर पिच बॉल, खेळाडू उपस्थित आणि त्यांच्या अवाक्याच्या बाहेर बॉल जातोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. स्मृती 11 टीमच्या माध्यमातून षटकार आलाय आणि आता मात्र सामना बॅलन्स होतोय. 8 चेंडू आणि आता 27 धावेची गरज. ओव्हर द विकेट. अजून एक मोठा फटका खेळायचा होता, यावेळेस मात्र ऑफ साइडला आपण पाहिलं वाईडिश लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल या ठिकाणी मिळेल. धावसंख्या सिंगल बरोबर 23 वरती पोहोचली आहे. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. 7 बॉल आणि 26 धावेची गरज. श्लोक तयार. ओव्हर द विकेट ना. मंकड विकेटचा या ठिकाणी प्रयत्न आणि यस, फलंदाज बाद होतोय. सेट बॅट्समॅन, ही गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. मंकड विकेट, प्रतीक पिसेकर बॅक टू द
स्थिती नव्हती, परंतु आता त्यांची विकेट कॅरी झाली आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, प्रॉपर पाहावं लागेल. खेळाडू उपस्थित, फटका फसलाय, लॉंग ऑफला टिपला जाईल झेल. अजून एक विकेटचं पतन. आता समीकरण येणारे 6 बाद होत चाललेत आताच्या या क्षणाला आपण पाहिलं. आणि आता 6 चेंडू आणि 26 धावेची गरज असेल. थोडासा मॅच आता कठीण झाला, नक्कीच आपण पाहिलं गेलं तर रंजना स्मृती 11 टीम साठी 6 गडी गमावलेत. न्यू बॅट्समॅन अंकुश आणि खलाफ ही जोडी आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि गोलंदाजी मार्गवरती अंतिम षटकामध्ये दीपक येतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावेची गरज. मोठे फटके मारावे लागतील. सुरुवातीला जर 2 मोठे फटके आले तर मॅच पुन्हा एकदा नक्की टर्न होऊ शकते रंजना स्मृती 11 टीमच्या बाजूला देखील. असे काही नाहीये क्रिकेटमध्ये. शक्य करण्यासाठी तुमच्यामध्ये जिद्द हवी, तुमच्यावरती आत्मविश्वास, कॉन्फिडन्स स्वतःवरती हवा. त्याच अनुषंगाने जर मोठी फटकेबाजी झाली तर मॅच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. 6 बॉल 26 ची गरज. यस, पहिला चेंडू भन्नाट वेग, भरपूर वेगवान चेंडू पाहायला मिळतो आणि बॅटचा पेस ओपन देखील करून दिला नाहीये. तत्पूर्वी चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 5 बॉल 26 ची गरज. अजून एक तोच चेंडू पाहायला मिळतो. रिप्लाय पाहायला मिळतोय गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. लगातारचे 2 चेंडू डॉट. आणि आता हा मॅच पूर्णपणे झुकवलाय आपल्या बाजूला. 16-11 या टीमने, कारण की 4 बॉल 26 ची गरज. समोर खेळतायत लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. सिंगल फक्त या ठिकाणी मिळेल. मॅच आता या ठिकाणी थोडीशी वन साइड. 3 बॉल आणि 25 ची गरज. नेक्स्ट मॅच असेल RCB बनाम तेज कोमल 11 या 2 टीम मध्ये. टॉस जिंकलाय तो तेज कोमल 11 टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी इन्व्हाइट केले नक्कीच RCB या टीमला. नोटा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, खेळाडू उपस्थित, झेलचा प्रयत्न आणि यस टीपला झेत. अनिकेत कुलकर्णी त्या ठिकाणी होते. चांगला झेल कॅरी केला जाईल. 7वा फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय. 2 बॉल चा खेळ फक्त शिल्लक असेल. डीजे आणि यावेळेस देखील डॉट बॉल असेल. फक्त 1 चेंडू शिल्लक असेल या मॅच मध्ये. आता नक्कीच मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती 16-11 टीम. खूप चांगली नक्कीच बॅटिंग पाहायला मिळाली अनिकेत कडे देखील आणि तेवढी चांगली बॅटिंग विलास कडे देखील आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या जोरावरती संघानं बनवले 48 धावा आणि आता गोलंदाजी देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली त्यांच्या सर्वच गोलंदाजांच्या माध्यमातून. मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे 16-11 टीमने. हार्दिक अभिनंदन, हार्ड लक रंजना स्मृती 11 टीम. लाईन अप करायचंय, शेक हँड करायचंय. जातोय आम्ही तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच कडे. आणि मॅन ऑफ द मॅच यस 28 धावेची खेळी ज्याने केली आपल्या टीम साठी तो अनिकेत कुलकर्णी ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी.